Good morning, students. Today we start topic number 3 from Mass 2 Circle. The basic information of circle we study from standard 5th. Circle have one center, innumerable radius, अननुमरेबल डायमीटर. सर्कलला एक वर्तुळ केंद्र असतं. हे अनंत जीवा असतात, त्याला आपण कॉर्ड म्हणतो. अनंत त्रिज्या असतात आणि अनंत व्यास असतात. हे आपल्याला माहीत आहे. इफ यू ऑब्झर्व दिस फिगर in this video, where is the center of circle? Line L touch a circle in one point. रेषा L ही वर्तुळाला एका बिंदूमध्ये छेदते, एका बिंदू छेदते. सो L is called the tangent of circle. म्हणजे आपण आज सांगता येईल, जी रेषा वर्तुळाला एका बिंदू छेदते त्याला टँजंट म्हणायचं. आणि इफ यू ऑब्झर्व सेकंड लाईन एम इंटरसेक्ट सर्कल ॲट 2 points, पॉईंट पी अँड पॉईंट क्यू. सो एम इज कॉल्ड द सिकॅन्ट. म्हणजे जी रेषा वर्तुळाला 2 बिंदू छेदते त्याला सिकॅन्ट म्हणायचं, आणि जी रेषा वर्तुळाला एकाच बिंदू छेदते त्याला टँजंट म्हणतात. आता काय बेसिक इन्फॉर्मेशन आहे का? इनफायनाईट सर्कल्स पास थ्रू वन पॉईंट. एका बिंदूतून जाणारी अनंत सर्कल्स आपल्याला काढता येतात, किंवा एका बिंदूतून अनंत सर्कल जाऊ जातात. इनफायनाईट सर्कल्स पास थ्रू 2 डिस्टिंक्ट पॉईंट. जर आपण 2 असे भिन्न बिंदू घेतले, या 2 भिन्न बिंदूतून किती सर्कल जातील, तर याचं सुद्धा उत्तर आहे की इनफायनाईट सर्कल्स पास थ्रू द 2 डिस्टिंक्ट पॉईंट. देन नेक्स्ट, देर इज अ युनिक सर्कल पासिंग थ्रू 3 नॉन कोलिनियर पॉईंट्स. म्हणजे असे तर नॉन कोलिनियर म्हणजे नैक रेषे. म्हणजे आपण असे पॉईंट घेतले, 3 घेतले, आणि तिन्ही पॉईंटमधून जाणारे किती सर्कल्स काढता येतील, तर याचं उत्तर आहे की एक वर्तुळ हे तिन्ही बिंदू जाताना तिन्ही बिंदूतून जाणार आपल्याला काढता येतं. नो सर्कल कॅन पास थ्रू 3 कोलिनियर पॉईंट्स. तर आपण जर असे 3 एक रेषे बिंदू घेतले, कोलिनियर मीन्स त्याला मराठीमध्ये आपण एक रेषे म्हणतो, तर या तिन्ही बिंदूतून जाणार आपल्याला एक ही सर्कल काढता येत नाही. देन स्टडी द टँजंट थेरम. टँजंट थेरम काय बघा? अ टँजंट ॲट एनी पॉइंट ऑफ अ सर्कल इज परपेंडिक्युलर टू द रेडियस ॲट द पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट. टँजंट ॲट एनी पॉइंट ऑफ सर्कल. आता इथं आपण हा सर्कल आहे, इथं टँजंट L ही टँजंट आहे, तिथं ए या ठिकाणी स्पर्श करते. जिथं स्पर्श करते तिथं ती त्रिज्येला लंब असते, परपेंडिक्युलर द रॅडियस. हा थेरम आहे. हा थेरम फक्त वाचायचा आहे, लिहायची आवश्यकता नाही. याची आपल्याला पुढं एक्झाम्पलसाठी उपयोगासाठी आहे. याच्यातून काय येता येईल, तर असे जर टँजंट असतील तर ती रॅडियसला लंब असते. मीन्स लाईन L परपेंडिक्युलर टू रॅडियस OA. OAला रॅडियस लाईन L ही लंब आहे. देन नेक्स्ट इज द कॉन्व्हर्स ऑफ टँजंट थेरम. हा तुम्हाला पेज नंबर 52 वरती आहे. कॉन्व्हर्स ऑफ, त्याचाच कॉन्व्हर्स तो थेरम फक्त तुमच्या वहीमध्ये लिहून ठेवा. अ लाईन परपेंडिक्युलर टू अ रॅडियस at its point on the circle is the tangent to the
सर्कल याच्या उलट म्हणजे तुम्हाला जर परपेंडिक्युलर दिली असेल, रेषा एका रेडियसला परपेंडिक्युलर दिली असेल तर ती त्या वर्तुळाची ही टँजंट असते रेषा, असं सिद्ध करायचं आहे. नेक्स्ट पॉईंट इज द टँजंट सेगमेंट थेरम. नेक्स्ट पॉईंट इज द टँजंट सेगमेंट थेरम. समोर लिहिलं आहे बघा, मी समोर एक आकृती काढलेला आहे. हा तुम्हाला तुमच्या याच्यामध्ये पेज नंबर 53 वरती आहे. तो थेरम काय बघा, टँजंट सेगमेंट थेरम. Tangent segments drawn from an external point to a circle are congruent. म्हणजे वर्तुळाच्या बाहेरील बिंदूतून काढलेल्या ज्या स्पर्शिका आहेत त्या एकाच बिंदूतून काढलेल्या स्पर्शिका एकरूप असतात. आता इथं आपल्याला काय दाखवायचं आहे बघा, ही जी स्पर्शिका आहे, हा डी बिंदू हा वर्तुळाच्या बाहेर एक्सटर्नल पॉईंट आहे. इथून एक डी पी हे एक टँजंट आहे आणि दुसरी डी क्यू. तो काय करायचा आहे, म्हणजे वर्तुळाच्या बाहेरी बिंदूतून जर स्पर्शिका वर्तुळा काढल्या तर त्या एकरूप असतात. म्हणजे एकाच बिंदू काढलेलं म्हणजे आपल्याला सेगमेंट डी पी कॉन्ग्रुएंट सेगमेंट डी क्यू असं म्हणता येईल. आता हा थिअरम तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहून ठेवायचा आहे. देन टेक प्रॅक्टिस सेट 3.1. एक्झाम्पल नंबर 1 इज इन फिगर बिलो द रेडियस ऑफ सर्कल विथ सेंटर C is 6 centimeter. Line AB is a tangent at A. Answer the following questions. हे डायग्राम ऑब्झर्व करायचे आहे फिगर, याच्यावरून या खालील क्वेश्चनचे आन्सर आपल्याला द्यायचे. पहिला क्वेश्चन आहे, व्हॉट इज द मेजर ऑफ अँगल CAB. आता AB टँजंट सांगितलेले, तर AB टँजंट असेल तर हा अँगल किती असतो, 90 असतो. सो आपल्या याचं उत्तर असेल, सो मेजर ऑफ अँगल CAB 90 डिग्री. आणि याला कारण काय लिहिता येतं, व्हाय म्हणलेलं आहे, त्याचं टँजंट रेडियस थिअरम. टँजंट रेडियस थिअरम पहिला आन्सर. सेकंड क्वेश्चन आहे, व्हॉट इज द डिस्टन्स ऑफ पॉईंट C फ्रॉम AB. सीचं AB पासून अंतर विचारलेलं आहे. एक्झाम्पल आपल्याला दिलेलंच आहे इथं, C इज 6 सेंटीमीटर डिस्टन्स. तर लिहिताना कसं मग हे ॲन्सर याचं 6 सेंटीमीटर हे डिस्टन्स झालं. आणि कारण लिहायचं परपेंडिक्युलर डिस्टन्स आहे, ते परपेंडिक्युलर डिस्टन्स. देन क्वेश्चन नंबर 3, डिस्टन्स AB 6 आहे. AB 6 हे तुम्हाला 6 दिलेलं आहे. मग AB व्हॉट इज डिस्टन्स BC. तर आपण हा BC जोडला टू जॉईन CB, तो जो ट्रायंगल आहे, हो ट्रायंगल BC डिस्टन्स काढायचा आहे. हे ट्रायंगल CAB हा आपला राईट अँगल ट्रायंगल होईल. राईट अँगल ट्रायंगल झाला काटकोन. मग बाय पायथागोरस थिअरम, पायथागोरस थिअरम वापरायचा. हा आला हायपोटेनियस, म्हणजे हे वन साईड AC आली, दुसरी साईड AB आली. मग थिअरम कसं आपल्याला वापरता कसं लिहितं, BC स्क्वेअर इज इक्वल टू AC स्क्वेअर प्लस AB स्क्वेअर. आपल्याला ACची किंमत 6चा वर्ग अधिक 6चा वर्ग तुम्हाला येईल 36 अधिक 36 बरोबर 72 येईल. ही BC स्क्वेअरची किंमत 72 आली. आपल्याला ओनली BC काढायचं आहे, स्क्वेअर रूट घ्या. BC इक्वल टू 36 इंटू 2 होईल. 36 इंटू 2 होईल म्हणजे काय होईल, तर
म्हणजे आपल्याला लिहिता येतं बी सी स्क्वेअर इक्वल टू, स्क्वेअर रूट घेतलं बी सी बरोबर इज इक्वल टू हे इन स्क्वेअर रूटमध्ये 36 इंटू 2, 36 बाहेर घ्या, वर्गमूळ निघेल 6, 6√2 हे आन्सर येईल. अँड देन लास्ट क्वेश्चन इज व्हॉट इज मेजर ऑफ अँगल ABC आणि फाय असं म्हटलेलं आहे. ABC आता ABC म्हणजे कुठला अँगल विचारलाय बघा. ए हा बी अँगल विचारलाय, हा बी अँगल. तोंडी बघा त्याचं कारण काय येते. हा AC 6 आहे, AB 6 आहे लेंथ. हा ट्रायंगलमध्ये दोन बाजू एकरूप आहेत, म्हणजे हा आयसोसलेस ट्रायंगल झाला. आयसोसलेस ट्रायंगल, आयसोसलेस ट्रायंगल एकरूप बाजूसमोरचे कोण हे एकरूप असतात. हा 90 आहे. सी आणि बी हा 40/45 असेल. सो मेजर ऑफ अँगल ABC 45. आता इथले अपोजिट अँगल ऑफ कॉन्ग्रुअंट साइड, एकरूप बाजू म्हणजे कोण एकरूप असतात, म्हणजे आन्सर येणार आहे 45. देन टेक एक्झाम्पल नंबर 4 फ्रॉम प्रॅक्टिस सेट. व्हॉट इज द डिस्टन्स बिटवीन टू पॅरलल टँजंट्स ऑफ अ सर्कल हॅव्हिंग रेडियस 4.5. रेडियस दिलेलं आहे. जस्टिफाय युअर आन्सर असं म्हटलेलं आहे. आता दोन पॅरलल टँजंट म्हणजे सर्कलची आकृती काढलेली आहे, सर्कल काढलं आहे. सपोज AB अँड CD विथ 2 पॅरलल टँजंट्स. इथं आपले 2 पॅरलल टँजंट सांगता येतील आपल्याला. टँजंट AB अँड टँजंट CD आर पॅरलल. हे तुम्हाला दिलेलं आहे पॅरलल. बाय टँजंट थिअरम आपल्याला असं म्हणता येईल. मग बाय टँजंट थिअरम OM अँड OP ह्या रॅडियस आहेत. OM अँड OP आर रॅडी ऑफ सर्कल. ह्या सर्कलच्या रॅडी आहेत, म्हणजे रॅडी जर असतील आणि AB पॅरलल CD असेल तर आपल्याला असं काढता येईल. लेंथ PM इज इक्वल टू लेंथ OP प्लस लेंथ OM. तर OP 4.5 आहे प्लस OM 4.5 आहे, इक्वल टू मग 9 झालं. PM इक्वल टू 9 सेंटीमीटर. So here we complete practice at 3.1. Thank you.